भगवते रामकृष्णाय। निरञ्जनं नित्यमनन्तरूपं भक्तानुकम्पा धृतविग्रहं वै ईशावतारम् परमीशमिद्यम् तं रामकृष्णं शिरसा नमामः। ओम श्री रामकृष्ण कथामृत अध्याय 42। श्री गणेशाय नमः। नमो भगवते रामकृष्णाय। नमन रामकृष्णांच्या पायी सर्व अस्तित्व आपुल्या ठाई। कोठे ठावरिता नाही स्वरूप सर्वत्र संचले। स्वरूप आपुले साकार स्वरूप आपुले निराकार साकार निराकारा पार स्वरूप अपार अतर्क्य असे। स्वरूप सगुण आणि निर्गुण त्यांच्या पार असा आपण। मानवाची बुद्धी क्षीण स्वरूप आकलन करावया। शक्ती असे जी स्वरूपधारी अशरीरिणी ही कार्य करी। येणे जाणे लीलाच सारी परमेश सर्वत्र सदा असे। मानवाची मती शांत परी कृपा करिता भगवंत। अनुभवास येतसे अनंत यास्तव निवांत वंदिले। रामकृष्णांची सान ही कृती कधीही अर्थशून्य नव्हती। प्रथम कळेना जनांप्रती परी परिणाम थोर घडे। दक्षिणेश्वरी स्वशिष्यास व्यक्तिशः दिला उपदेश। येथे एकत्र सकलास केले शुश्रूषा करावया। शिष्य जनांना आकार देऊनी आधीच टाकिले घडवुनी। आता काशीपुरास आणुनी केला निर्माण बंधुभाव। सर्वांना पुढील कार्याप्रत ठाकूर करीती संघटित। येथेच कळली भक्तांप्रत दिशा पुढील कार्याची। काशीपुरास तरुण भक्त राहिले गुरुच्या सेवेत। धर्मचर्चा करीती सतत करीती ध्यान तपश्चर्या। नरेंद्र राखाल लाटू योगेन बाबूराम शरद निरंजन। काली गोपाल शशिभूषण तारक सेवेत गुरूंच्या। रामकृष्णांच्या सेवेत परमेश्वराचीच सेवा होत। ऐसा भाव असे जागृत सदैव मनात भक्तांच्या। येथे त्यागाचा धगधगीत अग्नी पेटला हृदयात। पुढती संन्यास दीक्षा बहुत भक्त घेती ठाकुरांचे। करिता भूतमात्रांची सेवा तीच पावते सदा शिवा। हाही सिद्धांत कळला नवा भक्तजनांना याच ठाई। तत्व जे असे धर्म प्राण ते तर सर्व धर्मात समान। ऐसा विशाल दृष्टिकोन सकळास कळला येथेच। पुढचे कार्य कराया नीट येथे जमविले भक्त वरिष्ठ। निज कार्याची गुजगोष्ट
येथेच स्पष्ट सांगितली. पुढे कार्य जे करणे महान, त्याचे येथेच बीजारोपण. स्वये करीती रामकृष्ण, देऊन शिक्षण सकलांसी. रामकृष्ण पडुनी विपार, उपकार करीती जगतावर. येथेच शिष्य करीती तयार, बोध जगभर सांगावया. अल्पकृती करिता ठाकूर, त्यात आशय असे थोर. आजारी का पडिले प्रभुवर, आम्ही पामर केवी जाणू. असो रोग तो गेला वाढत, लोक येऊ लागले अमित. रामकृष्णांच्या दर्शनाप्रत, बोधामृतपान करावया. तेथे येती सामान्य जन, शास्त्री पंडित विद्वान. येती निर्धन धन संपन्न, दर्शनास रामकृष्णांच्या. शशधर तर्क चूडामणी, बरोबर काही मंडळी घेऊनी. बाबांचा समाचार घ्यावा म्हणूनी, काशीपुराला पातला. बाबास म्हणे शशधर पंडित, वाचले असे मी शास्त्रात. रोग बरे करू शकतात, योगी जन तुमच्या सारिखे. रोगाच्या ठाई काही क्षण, एकाग्र करुनी आपुले मन. केवळ इच्छा मात्रे करून, जातात होऊनी रोग बरे. आराम पडतो करिता चिंतन, रोग बरा जातो होऊन. मजला वाटते एकदा आपण, करावे पाहुनी या सारखे. तयास म्हणाले भगवंत, तुम्ही असूनही थोर पंडित. कशीही गोष्ट बोललात, नाही शोभत बोलणे हे. एकदा जे मी माझे मन, सच्चिदानंदास केले अर्पण. काय आता तेथून काढून, लावूया तुच्छ देहाकडे. शरीर आहे भंगलेला, केवळ हाडा मासाचा सापळा. त्याकडे मन लावावयाला, प्रवृत्ती तरी होईल का. या परी शशधराचे भाषण, फटकार्यात दिले उडवून. तर्कालंकार पंडित विद्वान, निरुत्तर झाला यावरी. पंडित तर मग गेला निघून, परी ऐकिले होते भाषण. भक्तजनांनी लक्ष देऊन, त्यांना स्वस्थ बसवेल कसे. भक्त म्हणाले महाराज, रोग बरा जर होतो सहज. पंडित म्हणतात तैसे आज, केलेच पाहिजे आपण. आमच्याकडे तरी पाहून, करा रोगाचे निर्मूलन. हट्टच घेती भक्तजन, ठाकूर त्यांना समजाविती. काय रे मी इच्छितो मग, की बरा होऊ नये रोग. काय बसावे भोगत भोग, मी खूप म्हणतो भावा बरा. परी तैसे कोठे येते घडून, बरे करणे आईच्या स्वाधीन. नरेंद्र म्हणाला मग आपण, आईलाच सांगा बरे करी. जर का सांगाल आईला, रोग हा बरा करावयाला. तर खात्रीच आहे आम्हाला, आपले ऐकते जगदंबा. त्यावर म्हणती रामकृष्ण, तुम्ही तर सांगता भक्तजन.
परिही गोष्ट मुखातून बाहेर पडेना काय करू. पर्यैकेना नरेंद्रनाथ रामकृष्णांचा प्रिय भक्त म्हणाला जगन्माते समात त्वरित आपण सांगावी. आग्रह फारच झाला पाहून तयाला म्हणाले रामकृष्ण, अरे बुवा तर मग बघीन गोष्ट काढेन शक्य तर. यावर काही लोटता वेळ नरेंद्र आला ठाकुरांजवळ म्हणाला गोष्ट काढिली असेल काय म्हणाली जगन्माता. तयाला सांगती रामकृष्ण गळ्याकडे बोट दाखवून, रोगामुळे जाईना भोजन म्हणालो जगज्जननीला. 2 घास जातील उदरी ऐसे कर तू काहीतरी. यावर जगन्माता सत्वरी दाखवी बोट तुम्हाकडे. दाखवनी सगळे भक्तजन म्हणाली इतुक्या मुखातून, करीत नाही सका तू भोजन ऐकुनी लाज मज वाटे. धडधड करू लागली छाती बोलूच शकलो नाही जास्ती. आश्चर्यचकित भक्त होती ऐकुनी विवरण बाबांचे. देह बुद्धीचा अभाव अद्भुत अद्वैत ज्ञानाची सीमा होत. सर्वजण जे जेवतात तेच भोजन स्वतःचे. प्रत्यक्षात पातळ पदार्थाविण काहीच करिता नये अशन. परंतु वाटे होतसे भोजन भक्तजन संतृप्त होताच. ब्रह्मानंदात गेले रंगून कसे राहील देह भान. एकात्मभाव बाणला पूर्ण सर्वत्र आत्मा दिसत असे. ठाकुर दूरदृष्टी फार संपण्यापूर्वीच अवतार. भक्तजनांना करीती तयार धर्म प्रसार करावया. सकळ लज्जा नष्ट व्हावी अंगी लीनता बाणावी. त्यागाची थोरवी कळावी यास्तव उपाय ते करीती. रामकृष्ण देवांचा भक्त गोपालदा तयाला म्हणत तयाने संन्यासाश्रमात अद्वैतानंद नाम घेतले. एकदा वदला ठाकुरांना वाटत आहे माझ्या मना. भगवे कपडे साधू जनांना आपण अर्पण करावे. तयाला म्हणती रामकृष्ण येथे असती भक्त तरुण. तुझला त्यांच्या पेक्षा छान साधुजन कोठे मिळतील. जे तू इच्छिसी करावे दान या भक्तांना करी अर्पण. सत्पात्र असती भक्ताजन यथार्थ होईल दान तुझे. गोपाल दाने कपडे आणुनी ठाकुरां समवेत दिले ठेवूनी. भगवे कपडे भक्तां लागुनी रामकृष्णांनी वाटले. या कृतीने रामकृष्ण करीते झाले बीजारोपण. त्यांनी पायाच दिला घालून पुढच्या महान कार्याचा. रामकृष्ण मठ पुढे निघाला संदेश जगाला द्यावयाला. आरंभ तयाचा असा केला स्वतः सर्वज्ञ ठाकुरांनी. ठाकुरांचे भक्त तरुण
सांगती तयाना एक दिन, घरोघरी तुम्ही जाऊन भिक्षा मागून आणावी. शिष्य गुरुवचनी तत्पर, भिक्षेसाठी निघाले सत्वर. ते तरुण सुशिक्षित हुशार, अति सुंदर ते असती. मुलेही थोर कुलातील, कसे लपवू ते शकतील. पाहताच जाणती सकळ, उच्च कुलातील ते असती. मुलांना त्या पाहून चित्ती, नरनारी हळहळ करीती. कोवळ्या वयात कशी उपरती, झाली म्हणती कोणी जन. कोणी कोणी दया दाविती, विचारपूस आस्थेने करीती. कोणी म्हणती शेवटा प्रती, साधू पण हे जाईल का. कोणी म्हणती भीक मागसी, लाज कशीन वाटे तुझसी. चांगला धडधाकट दिससी, करवेना काय काम तुला. करिता येईना काम इतर, तर हो ट्रामचा कंडक्टर. नाना जनांचे नाना प्रकार, दाविती विविध प्रतिक्रिया. परंतु शिष्य होते खंबीर, तयांनी सोडिला नाही धीर. भिक्षा मागुनी घरोघर, आणिती पाळिती गुरु आज्ञा. पुढील कार्यावर लक्ष ठेवून, शिक्षण देती श्री भगवान. पुढती हेच शिष्य महान, धर्म कार्य करीती जगतात. एकदा प्रकृती फार बिघडली, भक्त मंडळी भवती जमली. अंतकाळ दिसे जवळी, शोकाकुल झाले सर्वजण. एक भक्त गेला बोलून, ठाकूर आम्हास आधार कोण. अत्यंत क्षीण आवाज काढून, रामकृष्ण तयाला सांगती. नरेंद्र तुम्हाला शिकविल, तो सर्वांची काळजी घेईल. नरेंद्र तेथेच होता जवळ, तत्काळ म्हणाला ठाकुरांना. जबाबदारी असेही थोर, माझ्या सामर्थ्या बाहेर. मजला नाही झेपवणार, कार्य महान हे आपुले. नरेंद्रनाथास एक क्षण, निरीक्षुनी बोलिले रामकृष्ण. तू काय नाही बोलिसी वचन, हाडे सुद्धा करतील तुझी. रामकृष्णांनी एक दिवस, बाहेर धाडिले सकलांस. हाक मारिली नरेंद्रास, खोलीत बसविले ध्यानस्थ. नरेंद्र कराया बसला ध्यान, लोपले बाह्य जगाचे भान. रामकृष्णांनी जवळ बसून, सर्व सिद्धींचे दान केले. काही वेळ जाता लोटून, नरेंद्राचे संपले ध्यान. रामकृष्णांच्या नयनातून, वाहू लागले प्रेमाश्रू. तयाला बदले रामकृष्ण, मजजवळ होते ते संपूर्ण. आज तुझला टाकिले देऊन, फकीर झालो मी खरा खरा. तुझला जी दान केली शक्ती, तुला कामास पडेल पुढती. धर्म प्रचार करण्याप्रती, उपयोग होईल शक्तीचा. ठाकुरांनी केले दान, सकळ सिद्धींचे हे पाहून. कृतज्ञतेने आले भरून, नयन नरेंद्रनाथाचे. रामकृष्णांचा रोग वाढून,
प्रकृती झाली अत्यंत क्षीण, सर्वजणांना आले कळून, अंतकाळ जवळ पातला. भक्तजन म्हणती वारंवार, आपण घेतल्या विण मनावर, रोग बरा नाही होणार, त्यावर ठाकूर सांगती. देहाच्या या पिशवीला भोक पडिले न परवा मजला, अशा गोष्टीची कासयाला उगीच काळजी करायची. एकदा दुखणे वाढुनी विशेष, ठाकुरास होती अत्यंत क्लेश. वेढुनी तयांच्या बिछाण्यास, उभे राहिले भक्तजन. क्लेश नव्हते पाहवत, जवळच होता नरेंद्रनाथ. क्षणभर नरेंद्रच्या मनात, संशय उत्पन्न झाला. ठाकूर सांगत असतात, राम झाला त्रेतायुगात, श्रीकृष्ण झाला द्वापारात, रामकृष्ण होऊनी तो आला. तथापि यांचे क्लेश पाहून, शंकित होतसे माझे मन. आता जर ते करतील कथन, तरच मानेन सत्य असे. एवढा विचार येता मनात, तयाकडे पाहुनी भगवंत. त्याच्या मनातील भाव त्वरित, जाणून म्हणती नरेंद्रला. काय अजूनही शंका तुझला, पक्की खुणगाठ बांध मनाला. जो राम आणि कृष्ण झाला, तोची झाला रामकृष्ण. वेदांत दृष्टीचा नसे विचार, प्रत्यक्ष त्याचाच अवतार. शब्द हे पडताची कानावर, चकित जाहले भक्तजन. परिविशेषतः नरेंद्रनाथ, झाला फारच आश्चर्यचकित. म्हणे विचार येताच मनात, जाणिला त्वरित ठाकुरांनी. सन 1886 16 तारीख ऑगस्ट मास. रविवारचा होता दिवस, त्या दिनी श्रावणी पौर्णिमा. एका भक्तास म्हणती ठाकूर, पंचांग पाहुनी सांग सत्वर. कोणता चांगला असे वासर, पंचांग पाहिले भक्ताने. त्या दिवसाचे पंचांग वाचून, आता काढावा दुसरा दिन. तव त्यास बदले रामकृष्ण, आता पंचांग पुरे करी. त्या दिवशीचे व्यवहार, वेगळ्या तऱ्हेने करती ठाकूर. थोड्याच वेळात आला डॉक्टर, त्यांची प्रकृती पहावया. डॉक्टर नाडीला हात लावून, होऊनी गेला विचारमग्न. तयाला पुसती रामकृष्ण, दुखणे असाध्य झाले का. डॉक्टर खाली मान घालून, म्हणाला तैसे येतसे दिसून. त्यावर म्हणती रामकृष्ण, इतक्या दिवसांनी सांगतसा. उतार पडेना दुखण्यास, तर का करुनी घ्यावा त्रास. पूर्ण विसरले सर्व क्लेश, मुद्रा अजिबात बदलली. ठाकूर होते आनंदात, काही वेळाने एक गृहस्थ. योगाविषयी होता पुसत, तयाला माहिती सांगितली. पूर्ण 2 तास पर्यंत त्यास माहिती होते सांगत. मुद्रेवर तर नव्हते दिसत, किंचितही चिन्ह रोगाचे. रात्री सते उशीला टेकून,
अंथरुणावर राहिले बसून, भोवती जमले भक्तजन, बोलत बसले त्यांच्याशी. बाबांचे अंग होते ऊन, भक्तास म्हणती रामकृष्ण. तुम्ही सर्व भक्त मिळून, वारा घाला मज लागी. वारा घालित होते भक्त, तयांचे चरण नरेंद्रनाथ. मांडीवर घेऊनी होता चेपित, तयाला म्हणती रामकृष्ण. या सर्व मुलांची चांगली, काळजी त्वा पाहिजे घेतली. 3-4दा ऐसे वदली, श्री गुरु माऊली नरेंद्रास. मग 2-2.5 तास निद्रा लागली ठाकुरांस. रात्री 1च्या सुमारास, अकस्मात वळले कुशीवर. ओंकाराचा उच्चार करून, ब्रह्मस्वरूपात गेले मिळून. अत्यंत शांत दिसे वदन, मुखमंडल झाले तेजोमय. न बघवे तो देखावा म्हणून, नरेंद्राने त्यांचे चरण हळूच उशीवर दिले ठेवून. धाव ठोकली जिन्याकडे. जवळ एक होता डॉक्टर, नाडी पाहू लागला सत्वर. पत्ता न लागे त्याबरोबर, रडू लागला जोराने. शशी अजूनी होता समजत, ठाकूर आहेत समाधीत. म्हणाला तो डॉक्टरा प्रत, कारे एवढा ओरडसी. परत आला नरेंद्रनाथ, सर्व भक्त होते समजत. ठाकूर असती समाधीत, नित्याप्रमाणे यावेळी. उतरावी ती समाधी म्हणून, हरिहि ओम हा उच्चार करून. जप आरंभिती भक्तजन, प्रभात होई पावे तो. मग डॉक्टर सरकार आले, ठाकुरांना तपासले. लक्षणे पाहुनी सांगितले, महासमाधी ही आहे. तरीही काही भक्तजनाला, अजूनही संशय होता उरला. बोलावुनी योगी संन्याशाला, घेतली परीक्षा करवून. योगी संन्यासी तेथे येऊन, सर्व ही लक्षणे अवलोकून. तयांनीही केले कथन, महासमाधी ही असे. आता संशयाला काही, अवसर मुळीही उरला नाही. एकच हाहाकार होई, जिकडे तिकडे क्षणार्धात. अनाथ झाले भक्तजन, दाही दिशा वाटती शून्य. अफाट जगात एकटे सोडून, गेले भगवान अकस्मात. इह परलोकीचा आधार, त्यांचे सर्वस्व असते ठाकूर. देवाधिदेव परमेश्वर, गेले सोडूनी भक्तजना. सुंदर मंचक तयार केला, पुष्पमालांनी शृंगारिला. पवित्र देह आणून ठेविला, त्यावर श्रीरामकृष्णांचा. वार्ता पसरता शहरात, नारी नर आले असंख्यात. जनमेळावे आले बहुत, अंतिम दर्शन घ्यावयाला. मग त्या दिवशी सायंकाळी, अखेरची यात्रा निघाली. रस्त्यानेही अलोट मंडळी, झाली सामील यात्रेत.
भजन मंडळांबरोबर करीती हरिनामाचा गजर, रामकृष्णांचा जय जयकार करीत महायात्रा चालली. रामकृष्ण हरी म्हणती, कोणी नाचती कोणी गाती, उच्च स्वराने सकळ करीती गजर श्रीरामकृष्णांचा. काशीपूरच्या घाटावर भजन करीती भक्त थोर, चिता तयार केली सत्वर चंदन तुलसी काष्ठांची. रामकृष्णांचे पवित्र शरीर ठेविते झाले चितेवर, मग दिला अग्नी संस्कार शून्य मनाने परतले. नंतर देवी सारदामणी बांगड्या टाकीत असता फोडूनी, रामकृष्ण प्रकट होऊनी हात धरिले देवींचे. त्यांना बदले श्री भगवान, मी काय मेलो आहे म्हणून, त्यागिसी तू सौभाग्यभूषण, मी तर आहे येथेच. सारदा देवींनी त्यानंतर ठेविले आपुल्या अंगावर, सौभाग्यलंकार जन्मभर ठाकूर असती जाणूनिया. काय म्हणावे चरित संपले, अस्तित्व सर्वत्र संचले, देह ठेवल्यावरही केले केवढे कल्याण जगताचे. भक्तजनांना रामकृष्ण योग्य काळी देती दर्शन, करीती तयांना मार्गदर्शन, निवारण करीती विघ्नांचे. या अंतिम अध्यायाला जरी हा ग्रंथ समाप्त झाला, भगवंताची अनंत लीला कसला तियेला अंत असे. लीला होत आहे अजून, त्या लीलेला वर्णिल कोण, व्यास वाल्मिकी गेले थकून करिता वर्णन चरितांचे. सूर्य चंद्र तारे समस्त लोप पाविती प्रकाशात, तेथ कायमी खद्योत प्रकाश पाडू कथेवरी. भगवंताचे चरित्र अलभ्य, सकळांस त्याचा मिळावा लाभ, अध्याय परत्वे पठणास सुलभ, व्हावे उद्देश ग्रंथाचा. रामकृष्णांच्या पदकमली वाहिली अक्षर कुसुमांजली, तोष पावोत भक्त मंडळी होवो कल्याण सकलांचे. होऊनी चरितामृताची वृष्टी, संतृप्त होवो सकल सृष्टी, भगवंताकडे वळावे दृष्टी, व्हावी भेटी श्रीहरीची. प्रथमाध्यायी केले कथन अवतार धारणाचे कारण, दुसऱ्यात माता पित्या लागून दृष्टांत झालेले सांगितले. भगवंताचे झाले जनन, गदाधर ठेविले अभिधान, तिसऱ्यात बाळलीला कथन, वियोग झाला पितयाचा. चवथ्यात व्रतबंध होऊनी महाशिवरात्रीच्या दिनी, समाधीच गेली लागुनी कलकत्त्यास गमन केले. पाचव्या माझी कथन केले, साधने विषयी सांगितले, सहाव्यात काली मंदिर झाले, ठाकूर आले दक्षिणेश्वरा. सातव्यात पूजक पदग्रहण, जगन्मातेचे झाले दर्शन, आठव्यात दिले दाखवून गौरी हर रूप मथुरला. कथिले नवव्या अध्यायाला
भाव समाधी मथुरला, पूजा वर्णन 10व्याला, रासमणीला शिक्षा दिली. 11व्यात रामोपासन, जानकीचे झाले दर्शन. हलधारीचा शाप होऊन, मुखातून रुधिर आले. 12व्यात झाले लग्न, 13व्यात ब्राह्मणी येऊन, गात्रदाह केला शमन, विपरीत क्षुधा थांबविली. 14व्यात तंत्र साधन, ब्राह्मणी घेई करवून. 15व्यात केली कथन, वात्सल्य भक्ती ठाकुरांची. आले पंडित पद्मलोचन, नारायण शास्त्री विद्वज्जन, तयांनी सभेत केले कथन, ठाकुर अवतार ईश्वराचा. 16व्यात मधुरा भक्ती, 17व्यात तोतापुरी येती. निर्विकल्प समाधीची प्राप्ती, तोतापुरी मानी सगुणाला. 18व्यात केले कथन, मथुर पत्नीचा रोग हरून, केले इस्लाम धर्म साधन, ब्राह्मणीने गमन केले. तीर्थयात्रा 19व्यात, सांगितली 20व्या अध्यायात. हृदय रामाची हकीकत, वृत्तांत मथुरच्या मृत्यूचा. 21व्यात केले कथन, शारदा देवींचे आगमन, संयम एकशय्या करून, ख्रिस्त धर्म साधन सांगितले. 22व्यात सर्वात्मभाव, वर्णिला निरहंकार स्वभाव. पंडिताचा हरला गर्व, तोस्तवी परमात्मा मानुनी. 23व्यात केला कथन, काम कांचन त्याग पूर्ण, 24व्यात परीक्षा करून, करीती प्रेम भक्तांवर. 25व्यात शिष्य शिक्षण, 26व्यात केशवसेन. मणिमल्लिका कडील महान, उत्सव ब्राह्म समाजाचा. 27व्या अध्यायात, रामचंद्र दत्त महेंद्रनाथ, रामकृष्णांचे थोर भक्त, त्यांची हकीकत सांगितली. 28व्या अध्यायात, राखाल चंद्र मानस सुत. नागमहाशयांची हकीकत, संक्षिप्तात सांगितली. पुढे 4 अध्यायात, वर्णिला नरेंद्रनाथ दत्त, पुढे झाले जगद्विख्यात, विवेकानंद या नावाने. 33व्यात निरंजन, बाबुराम आणि योगिन. 34व्यात शशीभूषण, तारककाली शरद लाटू. 35व्यात हरिनाथ, गंगाधर शारदा भक्त, हरिप्रसन्न शिष्य समस्त, त्यांची हकीकत सांगितली. पूर्णचंद्र घोष गृहस्थ, 36व्या अध्यायात. बलराम बोस सुरेंद्रनाथ, शंभुनाथ मल्लिक वर्णिले. 37व्यात पंडित थोर, ईश्वरचंद्र विद्यासागर, त्याच्याकडे गेले ठाकुर, ज्ञानदान करावया. 38व्या अध्यायात, गिरीशचंद्राची हकीकत. गोपाळाच्या आईस होत, दर्शन बाळकृष्णाचे. 39व्यात योगिनमा, लक्ष्मी देवी गोलापमा, विख्यात विदुषी गौरीमा, उत्सव पाने हाटीचा. अध्याय 40व्यात, रोग वाढला अपरिमित. ठाकुर आले
कलकत्त्यात औषधोपचार घ्यावयाला. 41व्या अध्यायात काशीपुरच्या बगीचात कृपा लाभले भक्त समस्त, लाभ जाहला दर्शनांचा. 42व्यात केले कथन सिद्धींचे नरेंद्राला दान. महासमाधी घेती भगवान कथा पावन सांगितली. निष्काम कर्माची केवल मूर्ती, शुद्ध प्रेमाची मंगल दीप्ती, आत्मज्ञानाची अंतिम गती, श्रीराम कृष्ण भगवान. मंगलधामा पुरुषोत्तमा अगाध असे आपुला महिमा. वर्णिता येईना निगमागमा नेती वदती नम्रत्वे. तेथे कोण कसे काय अनिर्वाच्यास वर्णू जाय. मन बुद्धीची न राहे सोय, यास्तव पाय मी वंदितो. प्रभूंची पदरजे लागून खरोखर मेदिनी झाली धन्य. मानव वंश झाला पावन उद्धार जाहला बहुतांचा. भगवच्चरित अत्यंत पावन, करिता वाचन श्रवण मनन. होवो जीवांचे कल्याण, शांती सुखाचा लाभ घडो. मानवा कळावा सत्य धर्म, सदा घडावे निष्काम कर्म. वेदांताचे कळावे वर्म, सुगम भावा योग मार्ग. ज्ञानी जनांना मिळावी मुक्ती, कर्मयोग्यांसी परमगती. उपासकांना लाभो भक्ती, मनन करिता चरिताचे. भवसागरातील ही नाव, मोक्ष सुखाचा पावो गाव. जीवदशेतून भावा शिव, वासुदेव दिसावा सर्वत्र. जगी वाढावा प्रेम भाव, देव स्वरूप भावे मानव. अविरत शांतीचा वर्षाव, न्हावो सृष्टी निजानंदी. रघुपतीला काही न कळे, श्रीचरणावर यास्तव लोळे. उणे अधिक साहुनी सगळे, पुरवावे लळे भगवंता. असूनही माझी बुद्धी थोडी, धाडस करुनी घेतली उडी. माऊलीने धावुनी तातडी, झेलिले मजलावरच्यावर. रामकृष्ण विवेकानंद, तुमच्या कृपेचा मिळता बुंद. निजानंदी होईन धुंद, यास्तव वंदन करीत असे. नरनारायण आले आता, शारदा देवी जगन्माता. सर्व शिष्यगण देव देवता, जगत कल्याणा अवतरले. करिता तयाचे कथागान, उपदेशाप्रमाणे आचरण. तर साधेल आत्मकल्याण, साफल्य होईल जन्माचे. रामकृष्ण देवांचे हे चरित, दुसरे श्रीमद भागवत. मर्त्यास होवो परमामृत, अमृतत्व प्राप्त होवो तया. अवचित कानी पडता किंचित, तुटावे भवबंधन समस्त. बद्धमानम भावा मुक्त, परमार्थ सुलभ हो सकलांना. रामकृष्ण नाम उच्चारून, सर्व पापे जातील धून. पतित खचित होती पावन, जाती उद्धरुनी शंका नसे. भगवंतांनी प्रेरणा देऊन, चरित्र घेतले लिहून. यास्तव किंचित अभिमान, नसावा माझ्या मनामध्ये.
करते करविते रामकृष्ण त्यांची आज्ञा झाल्या वाचून झाडाचेही नहाले पान सर्व समर्थ ते असती रामकृष्णांनी सामर्थ्य देऊन चरित्र घेतले लिहून ज्यांचे त्यांना असो अर्पण साष्टांग नमन तयान प्रती लेखक वाचक आणि श्रोते सर्व पावोत पूर्णते ते लाभोत सकल शांती सुखाते भगवत दर्शन त्यांना घडो श्रीराम कृष्ण कथामृत प्रेमाने रघुपती सेवित सद्भक्तांना पाचारित सेऊनि धन्य भावया इति श्रीरामकृष्ण कथामृताचा 42वा अध्याय ओम शांती 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 हरि ओम तत्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु कृष्ण देव असे अति कनवाळू यारे सर्व मिळून या आरती ओवाळू रामकृष्ण देव असे अति कनवाळू यारे सर्व मिळून या आरती ओवाळू रामकृष्ण देव असे अति कनवाळू यारे सर्व मिळून या आरती ओवाळू धर्मस्थापण्यासी आले देव नारायण लक्ष्मी देवी आली श्री शारदाहून धर्मस्थापण्यासी आले देव नारायण लक्ष्मी देवी आली श्री शारदाहून रामकृष्ण 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 शारदा जगाचे माय बाप शरणागतांचे हरती सर्व पाप ताप रामकृष्ण शारदा जगाचे माय बाप शरणागतांचे हरती सर्व पाप ताप रामकृष्ण 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 सर्व ही धर्मांच्या करुणी साधना सर्व धर्म खरे हेची दाखविले जना सर्व ही धर्मांच्या करुणी साधना सर्व धर्म खरे हेची दाखविले जना रामकृष्ण 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 देव जगी आले होऊनी त्यागीश्वर काम कांचनाला हो ठेविले दूर देव जगी आले होऊनी त्यागीश्वर काम कांचनाला हो ठेविले दूर रामकृष्ण 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 जात पात उच्च नीच नसे मनी भाव सर्वांचा उद्धार करी रामकृष्ण देव जात पात उच्च नीच नसे मनी भाव सर्वांचा उद्धार करी रामकृष्ण देव रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्ण
सदाशिव विवेकानंद होऊन त्रिदेवांना करितो हा श्रीकांत नमन आले सदाशिव विवेकानंद होऊन श्रीदेवांना करितो हा श्रीकांत नमन रामकृष्ण देव असे अति कनवाळू या रे सर्व मिळून या आरती ओवाळू